ज्या व्यक्तिमत्वांच्या कविता वाचत आपण लहानाचे मोठे झालो आणि त्यांच्या एका गीताची भुरळ ही अनेक पिढ्यांना, म्हणजे मागच्या पिढ्यांना तर होतीच, पण पुढच्या अनेक पिढ्यांना तशीच कायम जाणवणार आहे. मी बोलत आहे नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांच्याबद्दल. फार लहान वयामध्ये वास्तविक त्यांच्यावर संसाराची जबाबदारी पडल्यामुळे शिक्षण त्यांचं मॅट्रिकपर्यंत जेमतेम झालं आणि तहसीलदार कचेरीमध्ये कारकून म्हणूनच त्यांनी आयुष्यभर काम केलं. त्यांचे लहान भाऊ नाशिकमध्ये गजानन महाराज गुप्ते म्हणून प्रसिद्ध होते, आध्यात्मिक वृत्तीचे भाऊ होते. तीच वृत्ती कवी बी यांच्यामध्ये सुद्धा होती. कवी बी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, ही इज वेल नोन पोएट बट अननोन सेंट. ते अत्यंत नामांकित कवी होते पण अपरिचित संतही होते. त्यांचा हा पैलू बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतो. अशा या आध्यात्मिक वृत्तीच्या आणि एका कचेरीमध्ये कारकून म्हणून काम करणाऱ्या कवी बी यांनी पहिली कविता 1891 मध्ये लिहिली, जी करमणूक या मासिकामध्ये प्रसिद्ध झाली होती. पण त्यानंतर त्या कवितेकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही आणि मध्ये मोठा एक खंड पडला आणि 1911 मध्ये वेड गाणे हा त्यांचा संग्रह प्रकाशित झाला आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं की कोण बरं हा कवी नवा की जो वेगळ्या पद्धतीने काहीतरी मांडू पाहतो आहे. त्यांच्या अनेक कविता गाजल्या. प्रल्हाद केशव अत्रे यांनी कवी बी यांच्या कवितेबद्दल म्हणताना, म्हणजे टिप्पणी करताना असं म्हटलंय की त्यांच्या नावात बी असला तरी कविता A1 आहे. बी हे नाव आपल्याला अनेकदा गोंधळात टाकतं, कारण नारायण मुरलीधर गुप्ते याच्यात बी कसं बरं. तर त्याच्याबद्दल एका पत्रामध्ये स्वतः कवी बी यांनी असा उलगडा केलेला आहे की वेडगाणे हा त्यांचा संग्रह होता, तर कविता होती त्यांची ती. तर शंकर विठ्ठल दीक्षित हे त्यांचे मित्र, तेही स्वतः उत्तम कवी, तर त्यांना तो संग्रह त्यांनी पाठवला वाचायला. ती कविता कशी वाटते, कविता कशा वाटतात याच्याबद्दल प्रतिक्रिया मागवली होती. तर त्यावर शंकर विठ्ठल दीक्षित यांनी बी असं लिहून पाठवलं, बी हे नाव लिहून पाठवलं. आणि त्याच्यावर कवी बी म्हणतात की कोणत्याच नावाशी माझं वाकडं नसल्यामुळे तेच नाव मी पुढं चालू ठेवलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर फार त्या नावामध्ये काही असा गूढ अर्थ वगैरे असं काही नाहीये. पण कवी बी आपण लहानपणी घोकून पाठ केलेलं असतात ना ही टोपण नावं, नारायण मुरलीधर गुप्ते, कवी बी आधुनिक कवितेचे भीष्माचार्य असं त्यांना म्हटलेलं आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी त्यांना ही उपाधी दिलेली आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या ह्या कवितांकडे पाहत असताना कवितेचं सर्वात उत्तम लक्षण काय म्हटलं जातं, तर त्या कवितेने अनेक अर्थ प्रसवावेत. त्या कवितेला जितके अधिक अर्थ तितकी ती कविता उत्तम. चाफा ही जी त्यांची कविता अत्यंत गाजली, ती कविता आजही समीक्षक तिचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. त्या अर्थाने सर्वोत्तम काव्य ज्या कवीने आपल्याला दिलं, नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेतलं.